लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून उमेदवारांची चाचपणी करण्यात येत आहे। गेल्या निवडणुकीत भाजपाने धक्कातंत्राचा वापर करत माढा लोकसभेला रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केली होती। यंदा निंबाळकर आणि मोहिते पाटील यांच्यातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा भाजप हा धक्कातंत्राचा वापर करत नवीन उमेदवार देण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात येत आहे। माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्यासह पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांची नावे ही पुढे येत आहेत। पाहूया माढा लोकसभेचा तिढा हा कशा पद्धतीने सुटणार आहे त्याबाबतचा सह्याद्री न्यूजचा हा स्पेशल रिपोर्ट। माढा लोकसभेचा तिढा हा वाढत चालला आहे। खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि धैर्यशील मोहिते पाटील यांच्यात उमेदवारीवरून चुरस पाहायला मिळत आहे। मोहिते पाटील यांना डावलून भाजप कोणता निर्णय घेणार नाही, कारण सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघात मोहिते पाटील गटाची वेगळी ताकद आहे। तसेच खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केलेल्या कामाची पावती म्हणून त्यांना पुन्हा एकदा उमेदवारी मिळण्याची अपेक्षा आहे। धैर्यशील मोहिते पाटील यांना रामराजे निंबाळकर यांचा पाठिंबा मिळू शकेल तर माढा आणि करमाळा विधानसभा मतदारसंघातून 50% मतदान त्यांना मिळण्याची शक्यता आहे। माळशिरस मतदारसंघातून यापूर्वी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना 1 लाखाचे मताधिक्य हे दिले होते, त्यामुळे स्वतःची उमेदवारी असल्यामुळे त्यांना त्यापेक्षाही जास्त मताधिक्य मिळण्याचा विश्वास त्यांना आहे। तसेच खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना मान आणि खटावमधून चांगले मताधिक्य मिळेल तर माढा करमाळा आणि सांगोला या विधानसभा क्षेत्रातून 50% मताधिक्य मिळण्याची शक्यता आहे। दोन्हीही उमेदवार ताकदवान असल्यामुळे उमेदवारीचा तिढा हा वाढत चालला आहे। मात्र या दोघांच्या वादात भाजप तिसरा उमेदवार देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। भाजपला पोषक वातावरण आहे। महाराष्ट्रात 45+ जागा निवडून आणण्याचे भाजपाचे प्रयत्न आहेत। त्यासाठी भाजप हा कोणत्याही प्रकारची रिस्क घेण्याच्या मानसिकतेत दिसत नाही। त्यामुळे माढा लोकसभेसाठी उमेदवार म्हणून माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांचे नाव पुढे येण्याची शक्यता आता दिसून येत आहे। प्रशांत परिचारक यांना उमेदवारी दिल्यास पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचा तिढा देखील सुटू शकतो। त्याच पद्धतीनं रामराजे निंबाळकर यांचा परिचारक यांच्या नावाला पाठिंबा मिळू शकतो। बबनदादा शिंदे आणि संजय मामा शिंदे या दोन्ही आमदारांचा पाठिंबा माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांना 100% मिळणार, यात काही वाद नाही। रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना सोडून मोहिते पाटील कोणालाही मदत करू शकतात, त्यामुळे परिचारक यांना माळशिरसमधून मोठे मताधिक्य मिळू शकते। सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांना देखील परिचारक यांना मदत करावी लागणार आहे। तसेच प्रशांत परिचारक यांना माढा लोकसभेची उमेदवारी दिल्यास माढा लोकसभेचा तिढा तर सुटेलच, तर एकाच दगडामध्ये अनेक पक्षी मारले देखील जातील। आमदार आवताडे यांचा विधानसभेत पुन्हा जाण्याचा मार्ग हा मोकळा आणि सोयीस्कर होईल। रामराजे निंबाळकर आणि मोहिते पाटील यांची वेगळी भूमिका असणार नाही। तसेच रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना प्रफुल्ल पटेल यांच्या रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर त्यांना पाठवले जाण्याची शक्यता आहे आणि मोहिते पाटील यांना पुन्हा एकदा विधान परिषदेची उमेदवारी ही देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। प्रशांत परिचारक यांच्या उमेदवारीमुळे सोलापूर आणि सातारा जिल्ह्याचे राजकारण हे बदलण्याची शक्यता आहे। सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचे नाव देखील पुढे येण्याची शक्यता आहे। आता शेतीला द्यायचा असेल वेग तर आणा समृद्धी ट्रॅक्टर्स इथून सोनालिका ट्रॅक्टर 20 HP ते 120 HP पर्यंत सर्व मॉडेल। सोनालिका टायगर 55 चे बुकिंग सुरू। आजच बुकिंग करा। सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर। ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री। सोनालिका ट्रॅक्टर्स अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स, मंगळवेढा, सांगोला आणि मोहोळ, हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे, कॉलेज रोड, पंढरपूर।